जनतेचा कौल तुम्ही बघितला असेल. आज जी जनता इथं उपस्थित होती, माझ्या भगिनी भाऊ बंधू सगळे, त्यांचा कौल कुठे आहे हे तुम्हाला सगळ्यांना आता समजलंच असेल. यावर निकाल काय असणार आहे हेही कळालं असेल. काम होणार आहे असं कधी म्हणलेलं नाही आहे. काम हे होत आहे, सुरुवात आहे ती कामाची. त्यामुळे सगळं आमचं प्रूफ आहे. आणि विरोधक तर काय हो, त्यांच्याकडे काय कारणच नाही आहे की बोलण्यासारखं काही त्यांच्याकडे शब्दच नाही आहे विरोधकांच्याकडे. भारतीय जनता पार्टी पॅनल सगळीकडे येणार. केंद्रात आमचे नरेंद्र, महाराष्ट्रात आपले देवेंद्र आणि आमच्या इचलकरंजीमध्ये सुद्धा महापौर आमच्या भारतीय जनता पार्टीचाच होणार. आणि पाण्याचा प्रश्न राहुल दादा आवाडेच सोडवणार. सर्व महिला ओढणार कोणाला नाही, फक्त देवाभाऊंच्या संगत राहुल साहेबांच्या संगतच असणार. ती विरोध जरी असले तरी आमचे एकटा देवाभाऊ आमचे राहुल दादा हे सदैव आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आमची भारतीय जनता पार्टीचा हा विजय नक्कीच आहे. सगळ्यात मेन पाण्याचा विषय त्यांनी संपून देतो म्हणून सांगितलं. इचलकरंजी भाजपच बोलणार, कमळच बोलणार. इचलकरंजी देवाभाऊ आल्यामुळे इचलकरंजीत खूप फरक पडणार. 65च्या 65 जागा निवडून येणार. विजयाचा असणार आहे 16 तारखेचा. गुलालच घेऊन मुख्यमंत्री इथं आलेले आहेत यावेळेला. आमदार पण पाणी देतो म्हणून सांगितलं. त्यामुळे प्रश्न मिटणारच पाण्याचा. पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होणार? भाजपच येणार. भाजपचा महापौर हा बीजेपीचाच होणार. आम्हाला विरोधकच नाहीये असं आमचं ठाम मत आहे. आणि नक्कीच पाण्याचा प्रश्न हा सुटला जाणार आहे आणि तो प्रश्न राहुल आवाडे साहेब सोडवणार आहे. नायक पिक्चर हा काल्पनिक होता, पण सत्यात आमचे राहुल दादा उतरवून ते सत्यात त्यांनी तो पिक्चर घडवून दाखवले. 70 वर्ष काय केलं होतं ते घ्यायच्या आधी. दर्शक नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आता खऱ्या अर्थानं श्री गणेशा सुरू झालेला आहे. या ठिकाणी उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. उमेदवार मतदारांच्या घरोघरी मताची मागणी करण्यासाठी, मताचं दान मागण्यासाठी मतदारांच्याकडे फिरत आहेत. आणि या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज इचलकरंजी शहरामध्ये आलेले आहेत. इचलकरंजी शहरामधून त्यांची विजयी संकल्प रॅली होत आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवरती शहरात महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत. ही रॅली आता अगदी शाहू पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली थोड्याच वेळात गांधी पुतळ्याजवळ येईल आणि या ठिकाणी मुख्यमंत्री संबोधित करतील. मुख्यमंत्री या ठिकाणी महापालिकेच्या विकासाचं विजन मांडतील आणि या ठिकाणी मग उपस्थित असणारे जे महायुतीचे जे पदाधिकारी आहेत, जे इथं आलेले नागरिक आहेत, त्यांना आपण इचलकरंजी शहरातली नेमकी लढत कशी होणार आहे, भाजपसमोर नेमकी कोणती आव्हानं असणार आहेत, इचलकरंजी शहराचा नेमका विकास कसा आहे, कशा पद्धतीनं ही लढत होईल आणि या ठिकाणी कमळ फुलेल का, या अन्य घडामोडींचा आढावा आज आपण या इचलकरंजी शहरामध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांच्याकडून घेणार आहोत. बघूया काय म्हणतात इचलकरंजी शहरातले नागरिक. नमस्कार, आपण या ठिकाणी भाजपच्या सभेला आलात. विजय संकल्प रॅली होती, देवाभाऊंनी संबोधित केलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी. काय म्हणाले, काय आश्वासन दिलं? सगळ्यात मेन पाण्याचा विषय त्यांनी संपून देतो म्हणून सांगितलं. आणि कामं इथं काय काय केल्या हे सगळं पाडा वाचला त्याने. काय काय कामं केली त्यांनी? मग CTPचं केलंय, पाण्याचा प्रश्नाचं पण म्हणजे कृष्णा नदीचं पाईपलाईनला पैसे दिले, पंचगंगेच्या पाईपलाईनला पैसे दिले. मेन सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे, ते मिटवूया, थोडंफार मिटवल्या. राहिलेलं निवडणूक झाल्यानंतर सगळं पूर्ण मिटवून देतो म्हणून सांगितलं. मिटवणार काय? मिटवणार 1% पहिला महापौर कुठल्या पक्षाचा होणार? भाजपचाच होणार. कारण पाण्याचं आश्वासन दिल्यामुळं होणारच. आमदार स्थानिक काय म्हणाले? आमदार पण पाणी देतो म्हणून सांगितलं. त्यामुळे प्रश्न मिटणारच पाण्याचा. काय होईल मामा, इचलकरंजी आता लढत कशी होणार आहे? भाजपच येणार. भाजप येणार का बरं? काय भाजपचं राज्य चालू आहे. भाजप लागतो पण इचलकरंजी सगळीकडे भाजप इचलकरंजी फुलणार काय? इचलकरंजी भाजपच बोलणार, कमळच बोलणार इचलकरंजी. पण विरोधकांचं आव्हान सुद्धा आहे की विरोधक सुद्धा ताकदीनं उतरलेत मैदानात. असलं तरी पण आता सध्या भाजपच आहे. भाजपचा देवाभाऊ आल्यामुळे इचलकरंजीत खूप फरक पडणार. 65च्या 65 जागा निवडून येणार. असं देणार पण अरे विरोधक सुद्धा ताकदीने उभे आहेत, त्याचा काय परिणाम होणार की नाही? आज विरोधकांचं झिरो सगळं हे झालेलं आहे. का बरं? एवढे ताकदीने सगळे नागरिक उतरले आहेत रोडवर. सभा नसताना पण एवढे ताकदीने लोक आलेले आहेत. पण इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे की रे, कशा पद्धतीने भाजप सामोरं जाणार त्याला? पाण्याचा प्रश्न हे 100% सोडवणार. कोण सोडवणार? भाजप सोडवणार. बर, महापौर हा बीजेपीचाच होणार. खरं बीजेपीनं एवढं मात्र बाकी करावं की इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न आहे जो 2-3 वर्ष आश्वासनावर आश्वासन देत चालले. खासदार साहेबांनी निवडणुकीच्या टाइमात आश्वासन दिलं, बैठक लावा म्हणून मुंबईला बोलवते, बैठकी कॅन्सल होते. हा निर्णय इलेक्शन झाल्यावर जेवढा सुपरफास्ट घेता येईल आवाडे साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी आणि
आपल्या खासदाराने हा लवकरात लवकर प्रश्न सोडवा. बाकी सगळीकडे बीजेपीचीच हवा आहे आणि बीजेपीचाच महापौर होणार हे नक्की आहे. मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं का आता? मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाण्याचं प्रश्न सोडवतो म्हणून दिले आहे. खरं पाण्याचा प्रश्न आता 2 वेळा मुख्यमंत्री या वर्षभरात 4 वेळा मुख्यमंत्री नगरीत येऊन गेले आहेत. त्याबद्दल लवकर सुपरफास्ट करावे त्या पद्धतीने झाले आहे. एकंदरीत पंचगंगेची जी नवीन लाईन आहे ती नवीन लाईन वर पण काम चालू झालं आहे आणि पाण्याचा प्रश्न हा कसा 1-2 वर्षात सुटण्यासारखा पण नाही, आम्हाला पण माहित आहे ते. तरी लवकरात लवकर ह्या निर्णयावर काम सुपरफास्ट करावे हीच अपेक्षा आहे. मोठ्या संख्येनं महिला सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या विजय संकल्प रॅलीसाठी आलेल्या आहेत. आपण त्यांना विचारूया काय म्हणाले मुख्यमंत्र्यांनी. इचलकरंजी शहरातलं नेमकं सध्याचं वातावरण आणि 16 तारखेचा निकाल नेमका काय असेल, काय म्हणाले मुख्यमंत्री आता? मुख्यमंत्री आल्यात आणि इथलं सगळं वातावरण आनंदमय झालंय. त्यामुळे 16 तारखेचा विजयाचा असणार आहे. 16 तारखेचा हे गुलालच घेऊन मुख्यमंत्री इथं आलेले आहेत या वेळेला. आणि मुख्यमंत्री काय म्हणतात, पाण्याचे प्रश्न सोडवणार आणि नक्कीच पाण्याचा प्रश्न हा सुटला जाणार आहे आणि तो प्रश्न राहुल आवाडे साहेब सोडवणार आहेत. पण आता इथं काय या पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री सोडवतो म्हणाले, पण या निवडणुकीमध्ये भाजप समोर काय आव्हान आहेत की नाही, विरोधकांसुद्धा आव्हान आहे की कशा पद्धतीने भाजप त्याला सामोरे जाणार? आजच्या जनतेचा कौल तुम्ही बघितला असेल. आज जी जनता इथं उपस्थित होती, माझ्या भगिनी भाऊ बंधू सगळे, त्यांचा कौल कुठे आहे हे तुम्हाला सगळ्यांना आता समजलंच असेल. यावर निकाल काय असणार आहे हेही कळालं असेल. त्यामुळे भाजप कसं समोर जाणार आहे हे वातावरणावरून तुम्हाला समजलेलं असेल. सगळ्यांनाच समजलं इचलकरंजीमध्ये उमेदवार कुठले येणार, नगरपालिकेवर सत्ता कोणाची येणार हे आता सगळ्यांना समजलेलंच आहे. त्यामुळे भाजप समोर कसं जाणार हा काय आता प्रश्नच उरलाय असं काय वाटत नाहीये. मग लोक मतदान करताना माणूस बघून करणार का पक्ष बघून करणार? पक्ष बघूनही करणार, उमेदवार बघूनही करणार आणि दिलेले उमेदवार नक्कीच सगळे सक्षम आहेत तेवढे. भाजपने इचलकरंजीमध्ये केलेली कामं काय तू सांगण्यासारखी? आता त्या कामांची खूप मोठी यादी आहे ती आम्ही लवकरच सांगणार, जनतेसमोर येणार आहे. नाही, मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केल्या ती यादी. आता तुमच्या समोरच सगळ्या पत्रकारांच्या समोर जाहीर झाली आहे ती यादी. आणि आमची कामं बोलतात असं काही नाही आहे. काम होणार आहे असं कधी म्हणलेलं नाही आहे. काम हे होत आहे, सुरुवात आहे ती कामाची. त्यामुळे सगळं आमचं प्रूफ आहे. आणि विरोधक तर काय त्यांच्याकडे काय कारणच नाही आहे की बोलण्यासारखं काही त्यांच्याकडे शब्दच नाही आहे विरोधकांच्याकडे. त्यामुळे बोलण्यात त्यांनी वेळ वाया घालू नये अशीच माझी एक इच्छा आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन लोकांना पटणार का होत आहे पाण्यासंदर्भातचं? पटणार की पटणार देणार का मुख्यमंत्री पाणी नक्की? देणार की मग देणार की 100% पाणी येणार. आपण लाडक्या बहिणींसाठी एवढं काम केलेलं आहे, पाणी आलेलं आहे, बरेच प्रश्न सोडवले आहेत. आणि काय राहिलं, दवाखान्याचं औषध बरेच प्रश्न सोडवले आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी पॅनल ते पॅनल सगळीकडे येणार. पहिला देवेंद्र भाऊनी जे काही काम केलं असेल तर ती लाडकी बहीण म्हणून ज्या बहिणींचे प्रश्न जे साधारण असतात पण फार मोठे प्रश्न असतात ते ज्यावेळेला प्रश्न सोडवले तिथंच आम्ही जिंकलेले आहे. मैदान निम्म जिंकलेलं आहे. आणि भारतीय जनता पार्टी ह्याच्या अगोदर आम्ही केंद्रात आमचे नरेंद्र, महाराष्ट्रात आपले देवेंद्र आणि आमच्या इचलकरंजीमध्ये सुद्धा महापौर आमच्या भारतीय जनता पार्टीचाच होणार. पण महापौर तुमच्या भारतीय जनता पार्टीचा होणार म्हणताय, पण विरोधकांचं सुद्धा आव्हान आहे. विरोधक सुद्धा अगदी ताकदीने मैदानामध्ये उतरले आहेत. मग तुमची उमेदवार त्यांना कशा पद्धतीने भेटतील, सामोरे जातील? आमची कामं आहेत. आमची भारतीय जनता पार्टीचं काम आहे. भारतीय जनता पार्टी आत्ताच काम करते अशातला भाग नाही की विरोधक आलाय म्हणून काम करावे असंही नाहीये. भारतीय जनता पार्टीत आमच्या नरेंद्र मोदींनी जशी आम्हाला सुरुवातीपासून नरेंद्र मोदींनी आमच्या चुलीपासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक झोपडीच्या पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतच नाही की आमचा विरोधक आमच्यासाठी कट्टर आहे. आम्हाला विरोधकच नाहीये असं आमचं ठाम मत आहे. कुठली कामं तुम्ही समोर घेऊन जाणार लोकांच्या? का उज्ज्वला गॅसचं काम केलेलं आहे, लाडक्या बहिणीचं काम केलेलं आहे, तुम्हाला सांगतो रस्त्यांची कामं केलेली आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो अजून हा अशी बरीच ही श्रम कार्ड काढलं 5 लाखाचं ते अशी विमाचे कामं काढली. कुठलं काम राहिले सांगा बघू, कुठलं काम राहिले? मॅडमांनी जे आता कामं सांगितली ते खरोखर झालेत का फक्त कागदावरचे आहेत? लाडक्या बहिणीचे 1500 रुपये सगळ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. आणि इथून पण त्यांनी काम करणार. आणि पाण्याचा प्रश्न राहुल दादा आवाडेच सोडवणार. आमचा 100% ठाम निर्णय आहे. राहुल दादा आवडे काय कामं करतात का इथं? राहुल दादा आवाडे कामं करतात. राहुल दादा बरेच कामे झालेत आमच्या भागातले. इचलकरंजीला बरेच कामं झालेले आहेत. राहुल दादांचा
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. काय म्हणलं? एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. त्यांनी आमदार झाल्यापासून जो धडाका लावला कामाचा तो सगळा इचलकरंजीला माहितीच आहे. प्रत्येक लहान मुलापासून म्हातारा माणसापर्यंत सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळेच आजी जनता इथं आलेली होती. अहो 70 वर्ष गेले जेव्हा ते काँग्रेसची सत्ता होती काय केले हो त्याने. अहो नरेंद्र मोदीनं जेव्हा ते लॉकडाऊन लागले तेव्हापासून मोफत धान्य दिले लोकांना आणि महिलांना ज्याला मुलं झाले त्यांना 5,000 रुपये मदत केली. काय केलं नाही या सरकारनं. सगळं केलं या सरकारनं. काय असं महिला शौचालय नव्हतं तर महिला या जगात सगळ्या महिला असं उघड्यावर बसत होत्या त्याला शौचालय दिले. काय केलं नाही केलेलं असं दिलं सगळे दिले. म्हणून आमचं सरकार येणार आणि भाजपचा झेंडा नगरपालिकेवर आमचाच फरकणार. सर्व महिला फक्त आणि फक्त देवाभाऊंच्या संकट राहुल साहेबांच्या संकटच असणार. यावेळेला मुलींचं शिक्षण काय आता तुम्ही महिला इतकं आता सांगताय की देवाभाऊंनी सांगितलं पाण्याचा प्रश्न सोडवणार, तर नक्की पाण्याचा प्रश्न सोडणार का? कारण अनेकांनी यापूर्वी आश्वासन दिलेलं आहे. हा प्रश्न सोडवला जाणार आहे. गॅरंटेड सोडवला जाणार आहे. आश्वासन नाही आहे. लाडक्या बहिणींचं काय काय मत आहे लाडक्या बहिणींचं आता इथलं बघितल्या? लाडक्या बहिणी तर देवेंद्रजीवर बहुत जास्त म्हणजे जास्त खुश आहे आणि त्याच्यामुळे 100% भाजपचा झेंडा महिला सर्व कुठेही भाजपचा झेंडा दिसणार दुसरा कुठला दिसणार नाही. नक्की एवढं पण विरोधक सुद्धा ताकदीनं उभे आहेत, काय सांगता येत नाही. त्याच्यासाठी आमची ताकद आहे. आम्ही करून दाखवणार. त्यांच्यावर आश्वासन नाही. 70 वर्ष काय केलं होतं त्यांनी याच्या आधी. ते म्हणतात भाजपची कामं फक्त लोकांना मताचा वापर करून येण्यासाठी ते लोकांना आश्वासन देतात म्हणतात. त्यांनी लाख म्हणून जिंकण्यासाठी आता म्हणत असतील. खरं आम्ही ठामपणे आता मैदानात उतरलेलो आहे. काय खरं आम्ही करून दाखवणार आहे. आणि आजपर्यंत काय केलं नाही. देवेंद्रजी फडणवीस जी बाई 1 महिना गरोदर राहिली त्यावेळेपासून डिलेवरी होईपर्यंत तिला पूर्ण संरक्षण दिलेलं आहे. औषध पाणी खाणं पिणं सगळं. मग का त्या महिला त्यांना सहकार्य करू नये. ठाम आमचं मत आहे. जे देवेंद्रजी आणि नरेंद्रजी करतात त्याला कुणाचंही हिंमत नाही विरोध करायची. इचलकरंजी आमदारांची कामं काय करतात काय ते का नुसतं आश्वासन देतात? करतात. 100%. साहेब इथं आले म्हणून खूप आनंद झाला आम्हाला. निर्णय फास्ट, काम सुपर फास्ट होणार ही 100% गॅरंटी आहे आम्हाला. बस एवढं काय आश्वासन दिलं? आश्वासन म्हणजे 1500 रुपये महिन्याला येतात. माणसं त्याच्यावर अवलंबून असतात की बाबा माझं पुढचं काय तर काम होईल. एखादी बाई त्याच्यावर अवलंबून असते की बाबा माझं काय तर काम होईल. ह्याच्या अगोदर बाई अवलंबून असायची की बाबा माझ्याकडे पैसे असतील नसतील. आता हक्काला मागू शकते. आमचा भाऊ इथं येऊन गेला म्हणून खूप आनंद झालाय आम्हाला. काम सुपर फास्ट होणार. महानगरपालिकेवर आमचाच झेंडा फडकणार. पण भावानं अजून पाणी दिलेलं नाही की इचलकरंजीला. देवाभाऊ इथं येऊन गेले. 100% कामाची हमी देऊन गेले आणि काम 100% होणार हे देऊन गेले. एवढंच भाग झाले आमच्यासाठी आणि हे काम 100% होणार हे आम्हाला माहिती आहे. काय म्हणलं तुम्ही? एकतर देवाभाऊंचे पाय लागले. आमची भूमी पावन झाली. कारण इचलकरंजी सारख्या शहराला आमच्या इचलकरंजी सारख्या शहराला कमीत कमी 4 वेळा देवाभाऊंचे पाव लागले. त्याच वेळेला आम्ही सर्व महिला म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना दिलो आणि त्यांचं बोलणं जे ऐकलं आणि हे आम्हाला पटून गेलं की आज इचलकरंजी आमची खरोखर आज इचलकरंजी आमची पावन झाली. जिथं सर्व लोक काशी वगैरे करतात आज आमची इचलकरंजीला देवाभाऊंचे पाय लागले. आम्हाला इथंच काशीला आम्हाला जायची गरज भासलेली आहे. आणि जसं तुम्ही बोलताय की पाण्याचा प्रश्न, आजपर्यंत पाण्याचा प्रश्न मिटवला कुणी हो? आज तुम्ही आमच्या पक्षाला बोलताय पण पाण्याचा प्रश्न मिटवला कुणी? आणि पाण्याचा जो प्रश्न आहे तुम्ही बोलताय ना तर ह्या वेळेला नक्कीच मिटणार. कारण देवाभाऊंची साथ आम्हाला आहे आणि आमदारांची पण साथ आहे. कारण आमचा जो आमदार आहे तो अख्ख्या म्हणजे एक प्रकारचा नायक. आपण पिक्चर हा काल्पनिक होता पण नायक पिक्चर हा काल्पनिक होता पण सत्यात आमचे राहुल दादा उतरवून ते सत्यात कधी तो पिक्चर घडवून दाखवले. आणि इथून पुढे सुद्धा हा पिक्चर असाच घडत राहणार आहे. कारण राहुल दादा आमच्या इचलकरंजीला आमदार जे लाभले ते लाभले म्हणून आमचे देवाभाऊ हे मुख्यमंत्री लाभले. आणि अशीच ही साथ आमची देवाभाऊंची सदैव आमच्या पाठीशी असणार आहे. आणि आमच्या महिलांचा सुद्धा अतिशय प्रचंड उत्स्फूर्तपणे आम्ही महिला सगळ्या देवाभाऊंच्या पाठीशी आहे. जे तुम्ही बोलताय ना लाडकी बहीण, खरंच आम्ही लाडकी बहीण आहे. मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणून आज आम्ही गर्वाने सांगू शकतो की मी मुख्यमंत्र्यांची बहीण आहे, लाडकी बहीण आहे. आणि एवढंच बोलू इच्छिते इथं थांबते. तुम्हाला भारतीय जनता पार्टी तुम्ही म्हणता की ताकदीने उतरलेलं आहे. महायुती सत्ता येईल, भाजप सत्ता येईल, पण तुमच्यासमोर इचलकरंजीचं आव्हान सुद्धा आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार तुमच्याकडे आहेत. अरे कितीही आव्हान येऊ देत, कितीही काय बोलतात, कितीही आव्हान आले तरी आम्हाला त्याच्यासाठी टक्कर देण्याची सुद्धा आम्ही खंबीर पाठीमागे आले तरी आम्ही ती स्वीकारायला तयार आहे. कारण आमचा भाजप पक्ष हा इतका मोठा आहे ना की किती विरोध जरी असले तरी आमचे एकटा देवाभाऊ आमचे राहुल दादा हे सदैव आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आमची भारतीय जनता पार्टीचा हा
आहे सांगाल तुम्ही काय मत आहे तुमचं आता काय मत आहे? निवडून येणार आहे काय आमचा. 1500 रुपये मुळे नाही नाही असं काय नाही. 1500ची आपण आशा केली नाही. 1500ची आम्ही कवच आशा केलं नाही. आमचं भाजपच निवडून येणार. मग लक्ष्मी कायम सतत आहे, आशीर्वाद आहे. त्यामुळे देवाभाऊचं मनासारखं संपूर्ण शीट निवडून येणार भाजपची भाजपचे ना येणार असा आशीर्वाद माझा आहे. कमळ फुलणार फुलणार नाही, फुललंय. मग कमळाला काय अडचण येत नाही फुलायला इचलकरंजीत कायम पाणी आहे. म्हणाल ती कशाला मग? कायम आहे. कायम आहे बघा इथं धरण्यापासून लहानापासून कमळावर प्रेम आहे. हे कायमचं प्रेम राहणार, ते कायम फुलत राहणार.